तर मंडळी आज मला खूप आनंद झालेला आहे कारण झी मराठीवरचे आमचे हे सगळे लाडके कलाकार आज माझ्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहेत. मी सुरुवातीलाच या मंचावरती आमंत्रित करतो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जान्हवीसाठी. तेजश्री, तू एकदा येऊन गेलीस या मंचावरती आणि आमची कॉफी पिऊन गेलीस. मला माहिती तुला कॉफी खूप आवडली, त्यामुळे तू परत आलीस ना लगेच. करेक्ट आहेस तू. पण तुला सुरुवातीलाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीच्या निमित्तानं तू आज या कॅफेमध्ये आलेली आहेस, मला खूप आनंद झाला. तुला कसं वाटतं परत इकडे येऊन? खूप छान वाटतंय. मला वाटतं हे खूप छान माध्यम आहे आम्हाला आमच्या भूमिकांमधून बाहेर येऊन लोकांशी संवाद साधण्याचं. तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्यासोबत बस. खूप धमाल, खूप मजा करूया. तर मंडळी, जान्हवीचं आगमन झालेलं आहे आणि आता मी या मंचावरती दुरावा कमी करत बोलावणार आहे. का रे दुरावा या तुमच्या आवडत्या मालिकेमधले दोन आमचे आवडते कलाकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जय आणि अदिती यांच्यासाठी. तुमच्या दोघांचं मनापासून इथे स्वागत. आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. सिरियलमध्ये सध्या जसं तुमचं वातावरण चाललेलं आहे की लग्न झालंय पण दाखवता येत नाहीये आणि जिथे राहायचंय तिथे लग्न झालंय हे सिद्ध करता येत नाही. तर ही जी तुमची तारांबळ चाललेली आहे त्याच्यातून थोडासा वेळ काढून इकडे आलाय तुम्ही. बॉसनं सांगितलंय का तुमच्या इकडे आलाय ते? नाही. बॉसला न सांगता आला, पण आता कळलं समजा बॉसना तुमच्या, तर नाही कळणार कारण आमची खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीच त्यांना सांगणार नाही. सगळ्या प्रेक्षकांचंच प्रेम आहे तुमच्यावरती तेवढं. खूप साऱ्या गप्पा मारूयात. दिवाळीचे सगळे किस्से मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही दोघे आमच्या सोबत बघा. आणि आता या मंचावरती मी बोलावणार आहे, जुळून येती रेशीम गाठी. बाबाजी 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 यांची जी कन्या आहे आणि कन्येचा ज्यांच्याशी विवाह झालेला आहे अशा जोडीला आपण या मंचावरती आमंत्रित करूयात. आदित्य आणि मेघना यांच्यासाठी. आता काय बोलायचं, माझी सगळ्यात आवडती हिरोईन आली. सॉरी तुम्ही सगळेच आवडते आहात, त्यामुळे मनातलं असं सांगितलेलं काय बिघडतं ना. म्हणजे मगाशी तू खोटं बोललास. नाही, ते मनापासूनच होतं. हे आणखी मनापासून होतं. एवढं फरक पडला. या सिरियल नंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडलाय? जबाबदारी वाढली आहे एक आर्टिस्ट म्हणून, पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राने आमच्यावर एक विश्वास टाकलेला आहे. नुसतं आमच्या दोघांवरच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबावर. तर तो झीवरचा पण विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू. मेघना, ह्या सगळ्याला आणि स्पेशल थँक्स झीचे की त्यांनी संधी दिली, त्यामुळे हे सगळं काय म्हणतात ना, प्रेक्षकांचा प्रतिसाद, प्रेम हे सगळं अनुभवायला मिळते. त्यामुळे खूप मजा येते आणि धमाल करते सध्याला आयुष्यात. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर मंडळी, आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका जावयाला ज्यांना विकत घ्यायचंय वीणा प्रधान यांना. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय? जावई विकत घेणे आहे या मालिकेचा नायक राया. राया, तुमचं मनापासून स्वागत आहे या मंचावरती. सुरुवातीला तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. तुला सुद्धा. सिरियल नंतर आयुष्यामध्ये काय फरक पडलाय? सिरियल नंतर काही नाही, लग्नाची स्थळं यायला लागली. प्रत्येकाने छान छान सांगितलं करिअरचं, पण यानं बरोबर सांगितलं लग्न कामाचं बोलला. आता येत आहेत एक स्थळं येत आहेत. अच्छा. मुलींचे फोटो येत आहेत, त्याच्यावर सासूबाईंचे पण फोटो. सासूबाईंचे पण फोटो येत आहेत? हो, म्हणजे मुलगी आणि सासूबाई असा फोटो? एक्झॅक्टली. आणि मी फोन कोणालाही केला म्हणजे त्या फोटोवाल्यांना, तर तिकडनं फक्त असं उत्तर येतं, असं कसं आमचा पण फोटो हवाच ना. राया, मनापासून तुझं स्वागत करतो. आणि आपल्या सोबत आता इथं असणार आहे सगळ्यांना धडा शिकवायला येणारी अस्मिता. अस्मिता, तुमचं मनापासून इथे स्वागत. थँक्यू. खरं तर इथे जेव्हा जेव्हा महिला येतात तेव्हा मी फार प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मी आज थोडासा घाबरलेलो आहे. आतून असं घाबरलो की यांच्यासमोर काय बोलायचं बाबा, कारण कायद्याचं नॉलेज यांना सगळ्यात जास्त आहे. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे अस्मिता
की ही सिरियल केल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा असं कधी झालं की पोलीस सॅल्यूट करू लागले? सॅल्यूट असं नाही म्हणता येणार, पण ॲज अ पर्सन माझ्यात खूप फरक पडला आहे. म्हणजे विचार करण्याची साधारण पद्धत तशी झाली की गाडी थांबली आहे, काय झालं असेल, असं एक सुरू होतं आपोआप की शोधक वृत्ती जी अस्मितात आहे ते माझ्यात आता आलंय. म्हणजे प्रत्येक बाबतीत विचार करायला लागते की का झालं असेल. घरच्यांना याचा त्रास होत नाही कधी? म्हणजे जेवायला वाढलं तुम्ही बाजीकडे बघत बसलं, आईला टेन्शन, ह्याच्यात काय शोधतेस आता? नाही का अशी असेल बाजी, यांनी डावीकडेच का ठेवली, उजवीकडे का नाही ठेवली, असं कधी घरात होतं? नाही तसं नाही होत. कारण शूटिंगच्या वेळा अशा असतात की घरच्यांना मला शोधावं लागतं की अच्छा आली आहेस का तू, ओके ओके ओके. मी डायरेक्ट रूम बंद, डायरेक्ट घराच्या बाहेर इतकंच होतं. म्हणजे फार कमी भेटणं होतं. सो आता लेट्स होप दिवाळीच्या निमित्ताने मी घरच्यांबरोबर वेळ घालवू शकेन. दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या अस्मितासाठी. जान्हवी, मला तुमच्याकडे यायचंय. दिवाळी या विषयावर मला तुमच्याशी बोलायचंय की लहानपणीची दिवाळी कशी होती? मी किल्ला बनवायचे. वा. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये मला आठवतं आहे की एक मुलांचा ग्रुप असायचा आणि आम्ही एक असा मुलींचा ग्रुप बनवलेला की बॉस आम्ही पण बनवणार किल्ले. त्यामुळे ती एक वेगळी एक्साइटमेंट असायची. अशा सगळ्या मस्त खूप मजेशीर असायची. आणि मी खूप टॉमबॉईश होते लहानपणी, त्यामुळे सगळी धमाल मुलांसारखी करायची. बॉम्ब फोडायचे मोठमोठे. कुणीतरी आजी आजोबा येत असतील तर मग आजी आजोबा नाही अगदी, पण ॲटलिस्ट मग कुणीतरी काका काकू येत असतील तर पटकन फटाके लावून पळा, असं सगळी मस्ती करायचो आम्ही. जान्हवी, वाटते का बघा हे लहानपणी काय केलं हे तुम्ही बघा आता फक्त. हे बघ, तू जान्हवीचं लहानपण विचारलंस की नाही. आणि मला वाटतं जान्हवीने, आपण जान्हवीच्या जर का त्या स्टोरीमध्ये मागे गेलो तर कदाचित पिंट्याने आणि जान्हवीने सुद्धा ही मजा केली असेल. मेघना, मला तुमच्याकडे आता यायचंय. तुमच्याकडे? मला या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाजावं बोलायची सवय लागलेली आहे, म्हणून मी आता तुमच्याकडे येतो. तू आवडते हिरोईन म्हणालास म्हणून मला असं वाटलं की तू आवाजावं नाही करणार. मेघना, मला आता तुझ्याकडे यायचं. मेघना सगळ्यांना खूप गोड वाटते आणि ह्यांची फॅमिलीच मुळात गोड आहे. वैयक्तिक आयुष्यात तुझा स्वभाव कसा आहे? ललितला विचारलं तर तो जास्त चांगलं सांगेल ना. नाही, ती बडबडी आहे जास्त. म्हणजे जेवढी ती सेटवर बोलत किंवा सीन मध्ये जेवढी बोलत नाही ना, ते सगळं भरून काढते ती. बाहेर बोलत नाही याच्या मागे काय वेगळं हे होतं का? हो, म्हणजे आधी फारच कमी बोलायचं मी. आता जरा तरी मला कंठ फुटलाय, पण आधी म्हणजे नाके बराबर. हा कसा हे तू सांग मला. हो, हे मला सांगायला फार आवडेल. एकतर तो अजिबात आदित्यसारखा नाहीये. ब्रेकिंग न्यूज. आणि खूप धमाल करतो, खूप मस्ती करतो. इतके शेरोशायरी चालू असतात, सतत गाणी गात असतो. शेरोशायरी चालू असतात. हे जे काही मला क्यू मिळतात, हे जे काही मला क्यू मिळतात. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.